कळवण एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या शबरी घरकुल योजनेच्या संदर्भात बसलेल्या बेमुदत उपोषणकर्त्यांना चौथ्या दिवशी कळवण व सुरगाणा तालुक्यातील महिला वर्गानं मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला असून जोपर्यंत घरकुल मंजूर करण्याचा शासनाचा आदेश मिळत नाही उपोषणकर्ते ठाम असून आजपासून उपोषण तीव्र करण्यात आलं आहे। DYFIचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावित यांनी सांगितले, शबरी घरकुल योजनाविषयी ठोस असा तोडगा निघाला नसल्यामुळे बेमुदत उपोषण सुरू आहे। तिसऱ्या दिवशी प्रशासनाला अपयश आलं आहे। या मागणीसाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीनं बेमुदत उपोषणाला बसले असून शासनानं तात्काळ शबरी योजनेअंतर्गत घरकुलाचं वाटप करावं, अन्यथा तीव्र उपोषण करण्याचा इशारा DYFI जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावित यांनी दिलाय। यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार JP गावित, जिल्हाध्यक्ष इंद्रजित गावित, किसान सभा जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, तालुका अध्यक्ष निलेश शिंदे, सेक्रेटरी संदीप पवार, नितीन गावित, बाळासाहेब गांगुर्डे, शिंदे, भारती चौधरी, रोहिणी वाघरे, रेखा चौधरी, साहेबराव पवार, इरफान शेख, भरत शिंदे गटाचे जितेंद्र पगार, संदीप वाघ, आदिवासी शक्ती संघटनांचे जिल्हाध्यक्ष सुदाम भोये, विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय। कळवण उपोषणस्थळी माजी आमदार JP गावित बोलताना शबरी घरकुल संदर्भात जो अनेक दिवसापासून प्रश्न प्रलंबित पडलेला आहे आणि आता DYFIने जे आंदोलन चालू केलेले आहे त्याची अद्याप सरकारने दखल घेतली त्या संदर्भात आज आपण पण पाठिंबा दिला। आपण काय सांगतो? हा शबरी घरकुल योजनेचा विषय जो आहे तो महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आदिवासी विकास विभागामार्फत ही संपूर्ण शबरी घरकुल योजनेची रक्कम आहे ती वितरित केली जाते, परंतु ज्या लाभार्थ्यापर्यंत ही रक्कम जायला पाहिजे, जे टार्गेट दिलेलं आहे, जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्या लोकांपर्यंत जायला पाहिजे ते जात नाही आणि ते न जाण्यासाठी अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग हा जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्याकडं ते जाणार नाही याची पण खबरदारी घेतो आणि म्हणून अनेक ठिकाणी याचे उद्दिष्ट पूर्ण होतच नाही। परंतु ज्या ठिकाणी जागृत लोक आहेत, ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत त्या लोकांनी जे घरकुलाच्या मागणीचे फायली तयार केलेले आहेत आणि ग्रामपंचायतने त्याला पास केलेले आहेत, त्याचा ठराव मंजूर केलेले आहेत, ते संबंध घरकुलाचे ठराव घेऊन आणि त्यांच्या प्रस्ताव हे BDO मार्फत प्रकल्प अधिकाऱ्यापर्यंत आलेले आहेत, परंतु आता प्रकल्प स्तरावरती ते तसेच धूळखात पडले आणि ते पाठीमागे देण्याच्या तयारीमध्ये होते आणि त्यामुळं इथं हे नाईलाजाने ही संबंध घरकुल योजना लोकांपर्यंत गेली पाहिजे, लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे याच्यासाठी हे आंदोलन सुरू केलं। आंदोलन सुरू केल्यानंतर लक्षात आलं की याच्यासाठी पैसे आहेत। मंत्री पण म्हणतात, काल मी गेलो होतो विजयकुमार गावित साहेबांना भेटलो, त्यांच्या बंगल्यावरती मुंबईला गेलो, चित्रकूट म्हणजे बंगल्यावरती, आणि त्यांनी सांगितलं की असं कुठल्याही महाराष्ट्रामध्ये वंचित लाभार्थी राहणार नाही, जिथं ज्याला टार्गेट दिलेलं आहे त्याच्यापेक्षा प्रस्ताव जास्त असतील तर ते सुद्धा विचारात घेतले जातील, ते वेटिंगवरती ठेवले जातील आणि ज्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे ते पूर्ण होत नाही तिथं उरलेलं टार्गेट ह्या ठिकाणी त्याला डायव्हर्ट केलं जाईल आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारचं सांगितलं गेलं। आणि म्हणून अशा प्रकारचं सरकार एका बाजूला पॉझिटिव्ह भूमिका घेत आहे, अधिकारी वर्ग मात्र त्याच्याबद्दल उदासीन आहे आणि ही गोष्ट उदासीनता ही घालवण्यासाठी आणि लोकांना वेळेवरती घरकुलाची ऑर्डर मिळण्यासाठी ताबडतोब कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। हे घरकुलाचा एक प्रश्न आहे, पण आदिवासी विकास विभागाकडे अनेक अजून योजना आहेत। आता NB मधून म्हणजे आपल्या न्यूक्लियस बजेटमधून सुरगाण्यामध्ये नंदुरबारच्या 2 तालुक्यांमध्ये दुभत्या गायी वाटप करण्याचं आपला योजना तिथं लागू केलेली आहे, पण अनेक गायी भाकड आहेत। एका गायीचं वासरू दुसऱ्या गायीच्या पोटाखाली घालून आणि ते इथं दिलेलं आहे। गायी घरी गेल्यानंतर 8-8 दिवसात गायी मरून गेल्या, तेव्हा ही जी काही अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे ही यंत्रणा निव्वळ आदिवासींची फसवणूक करते। आदिवासींना 1.5 लाखामध्ये 2 गायी घेऊन द्यायच्या, त्या गायीची किंमत म्हणजे खरे जे वितरण होतं आहे ती 15,000 सुद्धा त्या गायीची किंमत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने आदिवासी काल या ठिकाणी प्रकल्प कार्यालयामध्ये
प्रकल्प अधिकारी आणि 7 तालुक्यांचे BDO आणि आमच्या DYFI संघटनेचे उपोषणकर्ते यांची बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्प अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं घरकुलाच्या संदर्भामध्ये की प्रस्ताव हे 14,000 आलेले आहेत आणि इष्टांक हा 3,000चा आहे. तर आम्ही तुम्हाला ह्या ठिकाणी पुढच्या वर्षी घरं ह्या ठिकाणी पुढच्या इष्टांकामध्ये देण्याचा प्रयत्न करू. आणि मग आम्ही जे काही उपोषणकर्ते आहेत त्यांनी सांगितलं की हा जो काही GR काढलेला आहे 1 लाख घरकुल देण्याचा, जे काही लाँग मार्चमध्ये मागणी केली त्याप्रमाणे GR काढला शासनाने. तो GR आम्ही 1 लाख घरकुलांचा दाखवला. त्याच्यानंतर समोरच एक DYFIच्या वतीने बॅनर लावलेला आहे, जोही काही पालकमंत्री आणि जिल्हा परिषदचे CEO, त्याच्यानंतर दोन्ही प्रकल्पाचे नाशिक आणि कळवणचे प्रकल्प अधिकारी यांच्यासमेत जी काही बैठक घेऊन पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यासाठी 25,000 शबरी घरकुलांची जी काही घोषणा केली त्याचा आम्ही कटआउट लावलेला आहे ते पण सांगितलं. आणि असं सांगून आम्ही त्यांना सांगितलं की जर उद्दिष्टच नव्हतं तर 25,000ची घोषणा आपण कोणत्या बेसिसवर केलेली आहे. त्यावेळेस सर्व अधिकारी त्या ठिकाणी म्हणजे त्यांना उत्तर देता आलं नाही. आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की जोपर्यंत ह्या ठिकाणी अप्पर आयुक्त यांचं लेखी किंवा सेक्रेटरी आदिवासी विकासचे की उर्वरित जे काही टार्गेट आहे ते आम्ही ह्या ठिकाणी उर्वरित जिल्ह्यांमधून तुम्हाला पूर्ण करून देऊ किंवा नवीन टार्गेट ह्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, अशा पद्धतीचं लेखी ह्या ठिकाणी देत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालूच राहील. तोंडी आम्ही ह्या ठिकाणी मागे घेणार नाही उपोषण. जसं दादा भुसेंनी मौखिक सांगितलं की 25,000 आम्ही ह्या ठिकाणी देतो आहे, तसं तुमचं पण आम्ही ह्या ठिकाणी तोंडी जे काही आश्वासन आहे ते आम्ही घेणार नाही. आम्हाला ह्या ठिकाणी अप्पर आयुक्त किंवा सेक्रेटरी यांचं लेखी आम्हाला लागेल की आम्ही ह्या उर्वरित लाभार्थ्यांना उर्वरित जिल्ह्यांमधून उरलेलं टार्गेट किंवा नवीन टार्गेट ह्या ठिकाणी देऊन त्यांचं पण आम्ही ह्या ठिकाणी घर मंजूर करू. अशा पद्धतीचं असेल तर ह्या ठिकाणी सांगा, नाही तर आम्हाला काय मान्य नाही. आम्ही या ठिकाणी महिनाभर हे उपोषण अशाच पद्धतीने चालू ठेवणार. आणि आत्ताच सांगितलं की ह्या ठिकाणी प्रामुख्याने भाग घेतलेले कॉम्रेड इंद्रजित आणि त्याचे साथीदार, त्याचबरोबर इथं पाठिंबा देण्यासाठी त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आलेले बाळासाहेब गांगुर्डे, त्याचबरोबर आपले म्हणजे त्यांच्या जे बडे लोक आहेत त्यांच्या सोयीसाठी जे काही थोडंफार जरी त्यांच्या बाजूचा एखादा कायदा झाला किंवा एखादी योजना झाली त्याची अंमलबजावणी झटक्यात होते. परंतु सामान्य आणि गरीब लोकांसाठी एखादा प्रयत्न करूनही एखादी योजना म्हणजे मंजूर झाली पण त्याची अंमलबजावणी अत्यंत म्हणजे आपल्या कासवाच्या गतीने ती केली जाते. काही वेळ त्याच्याकडे कानाडोळा केला जातोय, मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे आणि त्या योजना तशाच पडतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे वन जमिनीचा कायदा. जी जमीन ज्या लोकांकडं वर्षानुवर्ष आहे, पिढ्यानपिढ्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती ते उपजीविका करतात, परंतु त्या जमिनीचा हक्क अद्यापर्यंत दिला गेला नाही. तो 2005 साली म्हणजे तिथं पार्लमेंटमध्ये आला. 2006 साली त्याचा कायद्यामध्ये रूपांतर झालं. 2008ला त्याचे नियम तयार झाले आणि अंमलबजावणी सुरू झाली. 2008 पासून तर 2024 पर्यंत आज 16 वर्ष त्या नियमाला झाले. परंतु जसा आहे तो कायदा तशाच पद्धतीने अत्यंत धीम्या गतीने तो चालला आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी निर्माण करण्याचं काम हे प्रशासन करत आहे. आणि म्हणून आपल्याला जे सामान्य लोक, गरीब लोक आहेत, त्या लोकांनी एकत्र येणं, हे जे कायदे आपण पास करून घेतलेले आहेत हे कायद्याची अंमलबजावणी करून घेणं हे आपलं पण तेवढंच जबाबदारीचं काम आहे. कारण आपण लढवून कायदा बनवायला लावला सरकारला, पण त्या कायद्याची अंमलबजावणी करायला प्रशासन जेव्हा मागे पुढे पाहत आहे त्यावेळेस प्रशासनाला तो कायदा अंमलात आणण्यासाठी भाग पाडणं हे महत्वाचं काम आपल्याला करायचं आहे. आणि आतापर्यंत आपण लढाईमधूनच जे काही लोकांना
जे गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, इथं ज्या ज्या ठिकाणी जागरूकता आहे, ज्या ठिकाणी एकजूट आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपण जनतेच्या बळावरती, जनतेच्या रेट्याने हे मंजूर करायला लावतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. त्याच्यामध्ये वृद्धापकाळची योजना आहे, संजय गांधी निराधारची योजना आहे, ज्या ठिकाणी संघटना आहे, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन आहे, त्या ठिकाणी ह्या संजय गांधी निराधार योजनेचं, त्याचबरोबर वृद्धापकाळ पेन्शन योजनेचं, त्याचबरोबर विधवा परित्यक्ता यांच्या पेन्शनचं हे सर्व संबंध उद्दिष्ट तिथं पूर्ण झालेलं आहे. परंतु ज्या ठिकाणी संघटना नाही, मार्गदर्शन नाही, कार्यकर्ते सामान्य लोकांचे प्रश्न सोडवायला तिथं तयार नाही, अशा ठिकाणी योजना त्यांच्या तहसीलमध्ये आहे, त्यांच्यासाठी आहे, पण ती योजना त्यांच्या घरामध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून आज इथं जो DYFIच्या माध्यमातून जो एक उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे, त्या मार्गाने आपल्याला शांततेच्या मार्गाने आपला जो प्रश्न आहे तो रितशीर सनदशीर मार्गाने जो सरकारने कायदा म्हणून अंमलात आणलेला आहे, कायदा म्हणून घोषणा केलेली आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी इथं आपण आलेलो आहोत. आज मला वाटतंय की सरकार तिथं म्हणतं, आता मंत्री महोदयांनी हे सांगितलं की प्रत्येक जो लाभार्थी आहे, जो गरजू आहे, त्याला हा लाभ मिळालाच पाहिजे. सरकारकडे पैसे आहेत, सरकार ती योजना द्यायला तयार आहे, परंतु प्रशासन जे आहे, अधिकारी वर्ग जो म्हणजे प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी करणार आहे, त्याच्या जीवावर काय येते ते कळत नाही. ही माणसं खरं म्हणजे सामान्य लोकांच्या सोयीसाठी नोकरीवर ठेवलेली आहेत. हे काय आपल्यावर उपकार करण्यासाठी आलेले लोक नाही. ही माणसं नोकरी करतात, पैसे पगारातून पैसे घेतात आणि सामान्य लोकांचे काम करण्यासाठी इथं बसलेले आहेत. परंतु ते लोकांचं काम हे त्यांना वाटतंय काहीतरी वेगळंच अजून आहे, कशाला करा, अशा पद्धतीची भावना ठेवून त्याच्यामध्ये टाळाटाळ करतात, अनेक काही प्रश्न निर्माण करतात. मागच्या वेळेस एक इथं बाई होती, आपलं रेशन कार्ड म्हणजे पास करायला, आपले अनिल पुरे तहसीलदार होते त्यावेळेस. ती बाई पैसे घेतल्याशिवाय रेशन कार्ड. नाशिक जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड इरफान शेख, त्याचबरोबर सुरगाण्याहून आलेले सरपंच, काही पाठिंबा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, आपल्या चांदवडहून आलेले उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले कार्यकर्ते, कळवण तालुक्यातून वेगवेगळ्या गावातून आलेले सरपंच आणि काही किसान सभेचे सभासद आणि DYFIचे सदस्य आणि इथं उपस्थित असलेले आपल्या संबंध परिसरातील बंधू बहिणींनो, मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिलं की जे सरकार घोषणा करत आहे त्या घोषणाची अंमलबजावणी प्रशासनाने करायला पाहिजे आणि ती होत नाही. म्हणून आपण ती घोषणा किंवा ती योजना जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारने ज्या पद्धतीने करायला पाहिजे ते होत नाही. म्हणून आपण ते करायला लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतोय. आणि आजचा जो काही DYFIचा प्रयत्न आहे की सरकारने घोषणा केली की आम्ही 1,07,000 घरं ही संबंध महाराष्ट्रामध्ये वाटप करू, जे गरजू लाभार्थी आहेत त्या लोकांना ह्या घराचा लाभ देऊ, ज्यांचे घरं ठिकाणावर नाही आहेत, जे दुसऱ्याच्या आधाराने राहतात किंवा एकाच घरामध्ये 3-3, 4-4 कुटुंब राहतात, ती विभक्त करून त्यांना स्वतंत्र घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्याने आपण जेव्हा मुंबईला लॉंग मार्च घेतला होता त्यावेळी त्यांनी घोषणा केली की ह्या प्रत्येक माणसाला मागणीप्रमाणे आपण घर देऊ. परंतु दिल्यानंतर ते घर लोकांना मिळण्याऐवजी प्रशासनाने म्हणजे अधिकारी वर्गाने त्याच्याकडे कानाडोळा केला आणि सुरगाणा, कळवण ह्या 2 तालुक्याच्या ग्रामपंचायतीकडून आलेले ठराव आणि त्या ठरावाप्रमाणे ज्या लाभार्थीची यादी आली, प्रस्ताव आला, तो प्रकल्प अधिकारी साहेबांनी BDOला बोलवून त्यांना सांगितलं की ह्या फायली तुम्ही परत घेऊन जा आणि वाटून द्या तिकडे. खरं म्हणजे
इथं जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावापैकी जेवढं टार्गेट असेल तेवढं इथं जे प्रायोरिटी प्रमाणे मान्य करायला पाहिजे आणि जे उर्वरित प्रस्ताव असतील तर महाराष्ट्रामध्ये 1,07,000 घरकुलाचं जे उद्दिष्ट दिलेलं आहे त्याच्यातले काही जिल्ह्यांमध्ये तेवढं काही लाभार्थी मिळाले नाही. कालच मी इथं हे आंदोलन चालू होतं म्हणून मी मुंबईला गेलो होतो. आपले विजयकुमार गावित साहेब यांच्या बंगल्यावरती गेलो आणि त्यांच्याशी चर्चा केली. खासदार राजेंद्र गावित पण होते आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की आमच्या कळवण प्रकल्पामध्ये घरकुलाच्या प्रश्नावरती लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि ते म्हणायचे का कारण काय म्हटलं ते उद्दिष्ट जे दिलं होतं आपल्या नाशिक प्रकल्पाला आणि कळवण प्रकल्पाला त्या उद्दिष्टाच्या एवढी सुद्धा घरं वाटप केली नाही. जे घरकुलाच्यासाठी जास्तीची मागणी आली ते सर्व प्रस्ताव बीडीओकडे परत करून दिले आणि त्यांनी सांगितलं की हे होणार नाही, लाभार्थ्यांना परत ह्या फायली देऊन टाका. आणि म्हणून त्यांनी तात्काळ फोन लावला इथं आपले नरवाळे साहेबांना आणि त्यांना सांगितलं म्हणजे माझ्या समोरच त्यांनी सांगितलं की जेवढे प्रस्ताव आले असतील ते जर परिपूर्ण असतील, योग्य असतील तर ते सर्व प्रस्ताव एटीसी कडे वर्ग करा आणि एटीसी स्तरावरती जे काही आपल्या विभागामध्ये जेवढे लाभार्थी जमा झाले असतील ते एकदा काढा आणि लाभार्थी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकल्पामध्ये अपूर्ण पडले असतील, कमी राहिले असतील, उद्दिष्टापर्यंत गेले नसतील तर ते जास्तीचं तिथली राहिलेली घरकुलं ही जिथं जास्त मागणी आहे त्या ठिकाणी वर्ग करा. आणि त्यांनी त्यांच्याच जिल्ह्याचं उदाहरण दिलं. नंदुरबार प्रकल्पामध्ये 12,000चं उद्दिष्ट आहे परंतु 12,000 तिथं आतापर्यंत प्रकरणच आले नाही. बरेच प्रकरण हे काही त्रुटी असल्यामुळे ते रद्द झाले परंतु 4,500च्या जवळपास ह्या नंदुरबार प्रकल्पामध्ये लोकांचे प्रस्ताव आले. मग उरलेले जवळजवळ म्हणजे 5,000-6,000 उद्दिष्ट जे आहे ते कुठेतरी समायोजन केलं पाहिजे. मग जिथं जास्त मागणी आहे त्या ठिकाणी त्यांना ते घरकुल ट्रान्सफर केले पाहिजेत. परंतु तसं न करता इथं उद्दिष्टापेक्षा जास्त झालंय तर बाकीचे प्रस्ताव रद्द अशा प्रकारचं जे चाललेलं आहे हे चुकीचं आहे. आणि म्हणून येत्या 2-4 दिवसामध्ये जे काही जास्त म्हणजे प्रस्ताव आलेले आहेत आणि ज्या ठिकाणी उद्दिष्ट पूर्ण होत नाही अशा प्रकारचे काही घरकुल शिल्लक आहेत ते शिल्लक घरकुल जिथं उद्दिष्ट जास्त आपले प्रस्ताव जास्त आले त्या ठिकाणी वर्ग करावेत अशा प्रकारचं त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे जे प्रस्ताव घरी गेलेले होते ते प्रस्ताव पुन्हा अजून मागवण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मला वाटतंय की ताबडतोब याच्यावरती कारवाई व्हावी आणि जे गरजू लाभार्थी आहेत एका घरामध्ये 2-3 मुलं आहेत त्यांना मुलं बाळ झालेले आहेत, राहायला घर नाही, आपल्या राहायला जास्त खोल्या नाही अशा लोकांची कुटुंबना होते आणि त्या लोकांना स्वतंत्र त्या कुटुंबाला स्वतंत्र घर दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आपल्या DYFI-ने ह्या आजच्या उपोषणा प्रसंगी केलेली आहे. अति योग्य आहे. प्रत्येकाचा कुटुंब संसार वेगवेगळा आहे, त्याला तेवढं योग्य अशा प्रकारचा लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत हे घरकुलाची योजना गेली पाहिजे. तो जर त्याच्यात बसत असेल तर त्याला हक्काने मिळालंच पाहिजे. परंतु ह्या जो अधिकारी आहे ह्या अधिकाऱ्यांना वाटतंय की हे घरकुल त्याला मिळताच कामा नये. दिलंच तर तो रोजगार सेवक आहे, त्याचं कमिशन काढतोय. जिओ टॅग करायला गेला का तिथं तो म्हणतोय मला 500 रुपये पहिले द्या. म्हणजे ते एकदा घरकुल मंजूर झालं की त्याच्यातला एक तुकडा ते काढायला सुरुवात करतात. इंजिनियर गेला पहिला हप्ता देण्यासाठी त्याने रिपोर्ट तयार करायचा असतोय. तो रिपोर्ट तयार करायला गेला की तो पहिल्या हप्त्यामध्ये सुद्धा काय पैसे मागतोय. म्हणजे याला मिळणार 1,20,000 रुपये. आता 1,20,000 मधून 20,000 तर हे वाटलेच जातात तिकडे आणि तरी म्हणजे जगतात तर हेच लोक परंतु तरी ते घरकुल मंजूर करायला यांच्या जीवावर येत आहे. आणि म्हणून जे काही आता सरकारचं एकंदरीत जे धोरण आहे ते एक तर सरकारही कसं तरी ते योजना मंजूर करताय किंवा
सामान्य लोकांचे प्रश्न ते मान्य करतंय. एकदा मान्य झालं की त्याची अंमलबजावणी करताना कर्मचारी वर्ग हा त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही बघा, आमच्या BDO साहेबांना, सुरगाण्याच्या BDO साहेबांना सांगितलं, म्हटलं आम्ही प्रांत साहेबांशी बोललोय आणि मंत्री महोदयांना पण सांगितलं की हे जे काही घरकुलाची यादी तयार झालेली आहे, प्रस्ताव आलेले आहेत, हे वाटायचे नाही. हो म्हणे, मला पण निरोप आला साहेबांचा आणि त्याने पत्र दिलं आता, म्हणजे 22/11/23 वरील विषयांवर, म्हणजे शबरी आदिवासी विषय जो आहे, शबरी आदिवासी घरकुल योजनेचे सन 2023-24 मधील मंजुरी उद्दिष्टाप्रमाणे मिळण्याबाबत वरील विषयांवर आपणास सविनय, म्हणजे सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण नरवाडे साहेब यांना त्यांनी पत्र लिहिलंय. वरील विषयांवर आपणास सविनय सादर करण्यात येते की सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शबरी आवास योजना मंजुरी देताना ग्रामपंचायतीला दिलेल्या उद्दिष्टानुसार मंजुरी देण्यात यावी. ग्रामपंचायत दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त मंजुरी दिल्यास पंचायत समिती स्तरावर लाभार्थी यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. म्हणजे लाभार्थ्यांच्या रोषास सामोरे जावे लागेल. कोणत्याही ग्रामपंचायतीला जास्तीचे उद्दिष्ट मंजूर होणार नाही ही विनंती. आता याचे काय खर्च जात आहे? याने कोणत्याही लाभार्थ्याला जास्तीचं उद्दिष्ट द्यायचं नाही, कुठल्याही ग्रामपंचायतीला जास्तीचं उद्दिष्ट द्यायचं नाही असं लिहायचं काहीच कारण नाही आहे. काय याचं नुकसान काय आहे? आपण उद्दिष्टापेक्षा काही लाभार्थी जास्त सापडले आणि त्या लाभार्थ्यांची परिपूर्ण ग्रामपंचायतीने ठराव करून त्याची मंजुरी देऊन पंचायत समिती मार्फत इथपर्यंत पाठवले आणि BDO मात्र म्हणतोय की कोणत्याही ग्रामपंचायतीला जास्तीचे उद्दिष्ट मंजूर होणार नाही अशी विनंती तो करतोय.